नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज्यभरात मराठी समाजाचा आरक्षणासाठी आटापिटा सुरू आहे, एल्गार सुरू आहे. मराठा समाज विविध ठिकाणी विविध टप्प्यांनी आक्रमक होताना दिसतोय. त्यात आता ओबीसी समाज सुद्धा आक्रमक व्हायला सुरुवात झाली आहे. सरकारनं स्थगित केलेली मेगा भरती तात्काळ सुरू करावी अशी आग्रही मागणी ओबीसी नेत्यांनी लावून धरली आहे. ओबीसी समाजानं रस्त्यावर भीक मागत फिरायचं का, असा थेट आणि आक्रमक सवाल केलाय ओबीसी विकास मंत्री तसंच मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी. मराठा समाजाच्या जागा बाजूला ठेवून इतर नोकर भरती सुरू करा, ती थांबू नका, अशी आग्रही मागणी आपण मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा केल्याचं विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलंय. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचा विरोध नाही, मात्र ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण नको, अशी आग्रही भूमिका पुन्हा एकदा या समाजाच्या वतीनं घेण्यात येते. याच मागणीसाठी ओबीसी नेत्यांनी राज्यव्यापी आंदोलनाची हाक सुद्धा दिली. ओबीसी समाजातर्फे 3 नोव्हेंबरला म्हणजे येत्या मंगळवारी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. आरक्षण हे लोकसंख्येवर आधारित असावं, अशी आमची गेल्या अनेक वर्षांची मागणी असल्याचंही वडेट्टीवार म्हणाले. त्यामुळे आता निर्माण झालेला जो नवीन पेच आहे त्यातून राज्य सरकार कसा मार्ग काढणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि आपण अधिक जाणून घेऊयात हा मेगा भरतीचा जो मेगा वाद आहे त्या संदर्भात सचिन जिरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सचिन, नजीकच्या काळात यातून काही तोडगा निघेल असं दिसतंय, कारण मंगळवारपासून ओबीसी समाजाचे सुद्धा मोर्चे सुरू होत आहेत महाराष्ट्रात. हो, नक्कीच मोर्चे सुरू होतात. या ठिकाणी औरंगाबादहून देखील काही मंडळी आहे ज्यांनी अशी तयारी केली आहे त्या मोर्चाला जाण्याची. आपल्यासोबत हेच काही ओबीसी समाजाचे लोक आहेत. तुम्हाला काय वाटतं, 3 तारखेला जे मोर्चा निघणार आहे, नोकर भरती करा लवकर अशी मागणी जोर धरत आहे, यावर तुम्ही काय म्हणता? नोकर भरती व्हायलाच पाहिजे, कारण की जे 20% आहे तर 20%मुळे 80%चं नुकसान झालं नाही पाहिजे. काहून का त्याचं वय वाढत चालले. जर 200 करताना जर 800 लोकांना तुम्ही वेटीच धरीत आहे तर हे चुकीचं आहे. हे आणि भरती झालेलंच पाहिजे. काहून का लोकांचं वय चाललंय, मुलाचं वय चाललंय, तर पालक ह्या नात्याने माझं हे म्हणणं आहे की बाबा भरती झालीच पाहिजे. आणि जे मराठीचं आरक्षण राहिलं ते त्याची राहिलं ते त्याचे जे कोट्यातून आहे ते बाजूला ठेवून ही भरती झाली पाहिजे. नक्कीच. तुम्हाला काय वाटतं? नोकर भरती ही झालीच पाहिजे, पण राज्य सरकारची भूमिका नोकर भरती न करणे, समाजामध्ये संभ्रम निर्माण करणे, एवढं कष्टानं मागच्या सरकारनं दिलेलं आरक्षणाचं बट्ट्याबोळ करण्याचं काम या सरकारनं केलं. यांचं लक्षच दुसरीकडे. मूळ मुद्दा आरक्षण देणं हा विषयच नाही. यांचं लक्ष 3 पक्ष एकत्र कसं राहणे, त्यांची मोठ कशी बांधणे, वेगळ्या विषयाकडे लक्ष कसं देणे. मराठा समाजाला आरक्षण यांना जर द्यायचं असतं तर या 70 वर्षाच्या स्वातंत्र्याच्या काळामध्ये फक्त 10 वर्ष सोडले तर यांच्याकडे सत्ता असताना या मराठा समाजाच्या गरीब मुलांना आरक्षण देण्याचं काम ह्याच सत्ताधारी लोकांनी, महाआघाडीच्या लोकांनी केलेलं नाही. त्यामुळं हा यांना खेळ मानलेला आहे. विद्यार्थ्यांचा, ओबीसीचा, मराठाचा हा काहीही यांचा नाही. तर यांना याच्यातून कुठल्याही प्रकारचं साध्य न करता गोंधळ निर्माण करणे आणि आपल्या अपयशाला झाकणे. अहो, मला एक सांगा, एक सरकारमधला मंत्री म्हणतो आणि मुख्यमंत्री काही बोलत नाहीत. त्याचमध्ये न्यायालयामध्ये भूमिका निश्चित यांची ठरलेली नाही. न्यायालयामध्ये वकील हजर राहत नाही. एखाद्या सामान्य एखाद्या गरीब एखाद्या व्यक्ती असेल त्याचा सुद्धा वकील हजर राहू शकतो. पण यांचा एवढ्या मोठ्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा एवढे मोठे मोर्चे निघलेत आणि त्या मोर्चा म्हणजे यांनी तर खरं म्हणजे मराठा समाजाशी अगदी खेळ मांडला यांनी. कारण यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये एवढे मोठे मोर्चे निघले, एवढ्या मोठ्या लोकांनी आत्मदहन केलं समाजाच्या आरक्षणासाठी, पण या सरकारला त्याचं काहीही गांभीर्य नाही. हे त्यांचा साधा वकील सुद्धा हे करत नाहीत. त्यामुळं हे सरकारच आरक्षण विरोधी आहे मराठा समाजाच्या, असं माझं मत. तुम्हाला ही जी आहेत वडेट्टीवार म्हणतायत की नाही का, मराठा समाजाचे 13% जे जागा आहेत त्या बाजूला ठेवून परीक्षा नोकर भरती केली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, नेमकं नोकर भरती झाली पाहिजे का की थांबवलं पाहिजे? हे बघा, ज्या मंत्रिमंडळाचे घटक म्हणून विजय वडेट्टीवार साहेब बोलले, तर मुळामध्ये मराठा आरक्षण बाजूला ठेवून अशा प्रकारची भरती राज्यामध्ये नोकर भरती होऊ शकते का, हाच मुळात एक मोठा प्रश्न आहे. कारण ते जे काही माध्यमांसमोर बोलतायत
की अशा प्रकारचे मराठा आरक्षणाला वेगळं ठेवून राज्यामध्ये ओबीसी प्रवर्ग व एससी प्रवर्गातील इतर जेवढे घटक वर्ग आहे मराठा विरहित यांची भरती होऊ शकते असं त्यांचं जे बोलणं आहे, याला मुख्यमंत्र्यांची अनुमती आहे का? एकीकडे राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये जे आता प्रश्न प्रलंबित आहे, जिथं जी स्थगिती ऑर्डर दिलेली आहे त्या स्टे ऑर्डरला व्हॅकेट करण्यासाठी तिथं अर्ज केलेला आहे. 4 आठवड्याचा तो प्रश्न जो आहे तो मान्य न्यायालयानं पुढची तारीख ठेवलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये राज्यामध्ये नोकर भरती व्हावी हे जरी सर्व इतर समाजाला वाटत असलं असतं, पण वडेट्टीवार साहेबांची जी भूमिका आहे की मराठा समाजाचं आरक्षण बाजूला ठेवून ही भरती होऊ घातली पाहिजे, अशा प्रकारची मुळात भरतीच होणं शक्य नाही असं मला म्हणायचं आहे. आणि या माध्यमामधून विजय वडेट्टीवार साहेबांचं जे म्हणणं आहे हे राज्य सरकारच्या भूमिकेशी पूर्णतः विसंगत वाटतं. आणि या महाराष्ट्रामध्ये जो ओबीसी प्रवर्गाला छळण्याचा प्रकार हे त्यांचेच मंत्र्यांकडून होतोय आणि मराठा बांधवांची जी भूमिका आहे ही कायम सामंजस्याची राहिलेली आहे. यामध्ये मराठा समाजाने मोठ्या भावाची भूमिका घेऊन कायमस्वरूपी असं म्हणलेलं आहे की आमच्या आरक्षणामुळे कुठल्याही प्रवर्गावर अन्याय होणार नाही, नक्कीच याची आम्ही कुठले काळजी घेऊ. आणणार नाही. अजूनही आपल्यासोबत एक मराठा समन्वयक आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेऊ. नेमकं तुम्हाला काय वाटतं, वडेट्टीवार यांनी जी सांगितलंय नोकर भरती घेतली पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? मी तर मुळात म्हणतो की वडेट्टीवारांची ही भूमिकाच मुळात दोन समाजामध्ये भांडणं लावण्याची आणि तेढ निर्माण करण्याची आहे. यांना काय करायचं आहे, हे सरकार टिकवण्यासाठी हे केविलवाना प्रयत्न चालू आहे यांचा. आणि मग आता सरकार टिकवायचं असेल तर मग काहीतरी विसंगत भूमिका घ्यायच्या आणि राज्यामध्ये एक वेगळा मेसेज जायचा, म्हणून मग दोन समाज समोर आले पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीला जसं आताच माझे मित्र म्हणाले की कुठेतरी मुख्यमंत्र्याचं याला मान्यता आहे का, किंवा मग बाकीच्या मंत्रिमंडळाचं काय, एकटे विजय वडेट्टीवार बोलताय, विजय वडेट्टीवारांना भान आहे का? ते संबंध महाराष्ट्राचे सगळ्या समाजाचे मंत्री आहेत, ते एका जातीपुरते मर्यादित नाही आहेत. त्यांनी स्वतःला एका जातीपुरतं मर्यादित करून घेतलंय का? सरळ आमचा विषय, मराठा समाजाला बाजूला ठेवण्यासाठी हा सगळा डाव रचला जातोय, कुभांड रचल्या जाते. आणि राज्य सरकार मराठा समाजासाठी कुठेही गंभीर नाहीये. त्यामुळे आम्ही वारंवार सांगितलेलं आहे, जोपर्यंत आमचं आरक्षण व्यवस्थित होत नाही, जे घटनेच्या चौकटीत बसून दिलेलं आरक्षण आम्हाला आहे, राज्य मागासवर्गीय आयोगाच्या रिपोर्टनुसार आम्हाला आरक्षण मिळालं आहे. भारतातली नंबर 2ची कमिटी आमची अशी आहे, कम्युनिटी आमची आहे मराठा समाज, ज्याला घटनेच्या संपूर्ण प्रोसेस कंप्लीट करत हे आरक्षण नेमकं नोकर भरतीला विरोध का? नोकर भरतीला विरोध. आता आमच्या जागा तुम्ही बाजूला ठेवू शकतात का? हे कायद्यानं म्हणजे कायद्यात बसतं का? अशा कुठल्याही जागा आतापर्यंत महाराष्ट्राच्या या इतिहासामध्ये कधी बाजूला ठेवून अशी भरती झाली का? मग का नाही, आम्हाला सोबत घेऊन भरती करा ना. आमचं जे आरक्षणाला स्टे आलेला आहे ते व्हॅकेंट करा आणि आमची भरती करा बिंदास. आमचं काही म्हणणं नाहीये आणि इतर समाजाला आमचा विरोध करण्याचं कारणच नाही. मी वारंवार बोलतो की आम्ही नेहमीच मराठा समाजानं मोठ्या भावाचीच भूमिका घेतलेली आहे आणि यापुढेही ती भूमिका आम्ही प्रबळपणे चांगल्या प्रकारे आणि मनात कुठलाही किंतु परंतु न ठेवता आम्ही ती निभावत राहू. मराठा आरक्षणासाठी इतर समाजाच्या मुलांना वेटीस धरण्याचं काम केलं जातंय असं वडेट्टीवार यांनी सांगितलं. तुम्हाला काय वाटतंय नेमकी? हा सर्व प्रकार हा घटनात्मक दृष्टिकोनातून आहे. फंडामेंटल राईट्स 12 ते 22 पर्यंतमध्ये सर्वांना अधिकार आहे. ज्या काही घटनेमध्ये तरतूद आहे आरक्षणाच्या संदर्भात, ते आरक्षण हे घटनेनुसार प्रत्येकानं दिलेलं आहे आणि त्या पद्धतीचं आरक्षण सगळ्या घटकाला मिळालं पाहिजे. राहिला प्रश्न मराठी समाजाचा, नोकर भरतीविषयी काय होतं? हा त्या संदर्भातही बोलतो मी, माझं पूर्ण उद्या राहिला हा मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न हे सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे. सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग असताना फक्त सुप्रीम कोर्ट असो का कुठलाही कायदे असो, कायदे तपासण्याचं काम फक्त सुप्रीम कोर्टाचं आहे. कायदे बनवण्याचं काम पार्लमेंटरीचं आहे. पार्लमेंटरी बोर्डमध्ये जे काही आपले ठराव पास केलेले जातात, ते कायदे बनलेले जातात. त्या पद्धतीचे कायदे मराठी समाजाला निश्चितच आरक्षण मिळावं याबद्दल आमचं दुमत नाही. पण मराठी समाजाला आरक्षण मिळत असताना इतर समाजावर त्यांचं घाला घातला नाही पाहिजे असं माझं मत आहे. सचिन, आपल्याला विविध समाजातल्या कार्यकर्त्यांची मतं लक्षात आली. प्रत्येकजण आपापल्या मुद्द्याला धरू नये, प्रत्येकजण आपापल्या मुद्द्यावर ठाम आहे, पण शेवटी समाज म्हणून विचार करताना यातून एक मधला मार्ग काढावाच लागतो. इकडे पुण्यामध्ये मराठा आणि ओबीसी कार्यकर्त्यांची काय भूमिका आहे ते जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. पाहूया. मराठा आरक्षणाच्या वादात मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ओबीसीची बाजू घेऊन आक्रमक भूमिका घेतल्यामुळे सध्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आणि ओबीसी समाज या दोन्ही समाजाच्या संघटनांमध्ये कुठेतरी उभा वाद निर्माण होता दिसतो. पण या सगळ्या वादामध्ये भरवला जातोय तो सामान्य विद्यार्थी. हा दोन्ही समाजात, सगळ्या समाजातला आहे. तो काय फक्त मराठा नाही किंवा ओबीसी नाही.
त्यामुळे या सगळ्या वादामुळे नेमके काय परिणाम होतात आणि या दोन्ही समाज घटकांचं नेमकं म्हणणं काय, विद्यार्थ्यांचं म्हणणं काय, हे आपण सगळं यांच्याकडनं जाणून घेऊया. आपल्यासोबत मराठा मोर्चाचे धनंजय जाधव आहेत, आपल्यासोबत ओबीसी समाजाचे प्रतिनिधी लक्ष्मण हाके आहेत आणि विद्यार्थ्याचं प्रतिनिधी करणारा महेश आहे. आपण सर्वप्रथम महेश धनंजयकडे जाऊया. धनंजय, मला सांग, हा सगळा वाद सुरू झाला कसं झाला तुला माहिती, पण जे वडेट्टीवार राजेंना भेटले, संभाजीराजेंना, तेच वडेट्टीवार आता विरोधात भूमिका घेत आहे. नेमकं काय चाललंय? नाही, वडेट्टीवार हे स्वतःची लिडरशिप डेव्हलप करतायत आणि ते असं दाखवतात की स्वयंघोषित मी ओबीसींचा नेता आहे. माझ्या या वक्तव्याला जर कोणाचं ऑब्जेक्शन असेल तर वडेट्टीवारांची नॉर्को टेस्ट करावी. त्याचं कारण म्हणजे ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांना ज्यावेळेस आमचं शिष्टमंडळ गेलं, एक मराठा क्रांती माझे शिलेदार म्हणून मी संभाजीराजांच्या नेतृत्वात तिथं भेटायला गेलो, तर ते ऑफलाईन टेबलवरती असं म्हणतात की ओबीसी समाजाला मध्येच मराठा समाजाने आरक्षण मागावं, म्हणजे कसं आहे ब क ड या धर्तीवरती. आणि त्याच्या पुढे जाऊन ते नंतर असं म्हणतात की मी तेच म्हटलं होतं पण मी ऑफलाईन म्हटलं होतं, आणि आज रोजी असं म्हणतात की ओबीसीच्या ताटातलं घेऊ नका, आम्ही काय रोडवर येऊन भीक मागायची का? अहो, तुम्ही तुमच्या समाजाला दाखवताय काय, करताय का, हे सगळं सांगतात. त्याच्या पुढे जाऊन ते शाहू महाराजांचा विचारांचा वारसा सांगतात. शाहू महाराजांनी 1902 साली दिलेलं आरक्षण असन, ते 1967 पर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं असन, 1967 पर्यंत माळी असन, मराठा असन, हा सगळा एक क्रायटेरिया ठरतो. आणि 1968च्या कालावधीमध्ये जे आरक्षण लागू होतं 67 नंतरचं, त्याच्यामध्ये मराठा वेगळा राहतो. आम्हाला माळ्यांविषयी ऑब्जेक्शन नाही, माळी समाज घ्यायला स्वागत आहे, परंतु हाच पिचलेला समाज जो शाहू महाराज आंबेडकरांनी दिलेल्या आरक्षणामध्ये त्या टक्केवारीमध्ये होता आणि नंतर हा बाहेर जातो, याचा कोणीतरी विचार करेन का? मला माहिती का आम्ही कुठल्या परिस्थितीत राहतो, कुठल्या परिस्थितीत खातो? रविवारी सांगायचे गेल्यानंतर 20 रुपयाचा पुलाव खाऊन पोरं झोपतात, डेकनाच्या रूममध्ये राहतात. किती दिवस अभ्यास करणार? एक मानसिकता असते अभ्यास करण्याची. ह्या दोघांच्या भांडणामध्ये, मराठा आणि ओबीसी भांडणामध्ये आमचे किती वर्ष वाया घालवणार, आम्ही किती दिवस वाया घालवणार? आम्हाला एक मिनिट महत्वाचं आहे आणि ह्यांचं काहीच गांभीर्य नाही आहे. तुम्ही तुमच्या स्त्रियासाठी, तुमच्या फायद्यासाठी तुम्ही भांडताय आणि आमचं काय? ह्याच्यावर आमचं एकच मागणी आहे विद्यार्थी प्रतिनिधी मी सांगतो की लवकरात लवकर परीक्षा घ्या, नाहीतर सरकारला आम्ही एक गंभीर परिणामाला सामोरं जावं लागेल. मराठा आणि ओबीसी वाद मला अजिबात नको दोर, कारण याच्यामुळे समाजात दुही निर्माण होणार आहे. हे थांबलं पाहिजे. म्हणून ह्या दोन्ही समाज नेत्यांनी हे लक्षात घ्यावं. तुम्ही तुमचं वादग्रस्त स्टेटमेंट करणं थांबवा, नाहीतर असे वाद निर्माण होतील. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तेव्हा हा जो वाद आहे तो अधिक आक्रमकपणे आणि आग्रहीपणे मांडला जातोय. प्रत्येकजण आपापले मुद्दे अतिशय ठामपणे मांडतायत आणि या सगळ्यामध्ये या वादातून, या अडचणीतून तोडगा कसा निघायचा, हाच मोठा प्रश्न आहे. याच संदर्भात आपली चर्चा सुरूच राहील. आपल्यासोबत महाराष्ट्राच्या विविध भागातून अन्यही काही प्रतिनिधी असणार आहेत. मराठा आणि ओबीसी समाजातले काही तज्ज्ञ आणि अभ्यासक, कार्यकर्ते, नेते मंडळी आपल्यासोबत असणार आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मेगा भरतीचा महावाद महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे आणि हा महावाद कसा मिटणार यावर आता सर्व वरिष्ठांनी लवकरात लवकर खल करून हा महावाद मिटवण्याची तातडीची आवश्यकता आहे. लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, नाशिकमध्ये या विविध समाजातल्या लोकांना काय वाटतंय, काय भावना आहेत त्यांच्या, काय प्रतिक्रिया आहेत? मिलिंद, खरं तर हा वाद ज्यांनी उभा केला आहे ते विजय वडेट्टीवार हे मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य आहे आणि एका जबाबदार मंत्र्याचे खात्याचे प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांच्याकडनं अशा प्रकारचं वक्तव्य आल्यामुळे आता दोन समाज जे आहेत ते आमने सामने उभे राहिलेले आहे आणि मराठा समाजातले नेते कार्यकर्ते जे आहेत ते यांच्या ह्या वक्तव्यामुळे अधिक आक्रमक झालेले आहे. आपल्यासोबत मराठा समाजाचे काही पदाधिकारी आहे, समन्वयक आहे, आपण त्यांच्याशी बोलूया. ह्या विजय वडेट्टीवारांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्या नक्की काय प्रतिक्रिया आहे त्या जाणून घेऊयात. काय वाटतं, विजय वडेट्टीवार यांनी जी काही प्रतिक्रिया केली, दोन समाजात तेढ निर्माण करणारी ही प्रतिक्रिया आहे? नक्कीच विजय वडेट्टीवार हे मूर्ख मंत्री आहेत. या मंत्र्यांना एवढी अक्कल नाही की आपण ज्यावेळेस मंत्री पदाची शपथ घेतो त्यावेळेस आपण सर्व जाती धर्माला न्याय देण्यासाठी ती शपथ घेतलेली असते. एकीकडे छत्रपती संभाजीराजांनी जर मराठा आरक्षणाच्या संदर्भात जर एखादा शब्द उच्चारला तर हेच विजय वडेट्टीवार म्हणतात राजे सगळ्या जाती धर्माचे आहेत. मग विजय वडेट्टीवार हे मंत्री आहे हे काही फक्त ओबीसीचे आहेत का? आणि ओबीसी आणि मराठा वाद लावण्याचं कारणच काय? आम्ही कोणाच्या आरक्षणाला धक्का न लावता आर्थिक विकास आम्हाला मागासवर्गीय सिद्ध केलेला आहे आणि त्या माध्यमातून आम्हाला आरक्षण आम्ही मागतोय. तिथं विजय वडेट्टीवारांचं पोट दुखण्याचं कारण काय? अरे तुम्ही म्हणताय की बाबा यांच्या जागा बाजूला ठेवून बाकीच्यांना न्याय द्या. अरे मग ते जे आमचे विद्यार्थी 2019ची MPSCचे जे वेटिंगमध्ये आहेत, बिचारे 7 महिन्यापासून चातक पक्षीच्या पद्धतीनं पाण्याची वाट बघतो तशी ते वाट बघताय त्यांच्या जॉईनिंगची. तिथं विजय वडेट्टीवारांचं तोंड उघडत नाही. विजय वडेट्टीवार हे फक्त जाणीवपूर्वक दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी, प्रयत्न करण्यासाठी हे स्टेटमेंट करताय. ते कोणाची तरी सुपारी घेऊन बोलताय, हा आमचा स्पष्ट आरोप आहे.
सुपारी घेऊन बोलताय असा आरोप त्यांनी केला आहे. काय वाटतं विजय वडेट्टीवारांनी जे वक्तव्य केलं आहे ते दोन समाजात तेढ निर्माण करणारं आहे का, आणि या पुढच्या काळामध्ये हा संघर्ष अधिक पेटेल असं वाटतं आपल्याला? नक्कीच, कारण आपण बघतो मराठा क्रांती मोर्चामुळे अनेक लोकांचे पोट या ठिकाणी दुखलेले आहेत. आता विजय वडेट्टीवार हे एक जबाबदार मंत्री जर ह्या ठिकाणी असं वक्तव्य करत असेल तर येणाऱ्या काळामध्ये या ओबीसी आणि मराठा हा एक मोठा संघर्ष या ठिकाणी पेटू शकतो. आणि अशोकराव चव्हाण असतील, विजय वडेट्टीवार असतील, यांनी मराठा आरक्षणाचा खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात वाटोळं केलेलं आहे. आणि हे विसरतात आहे का यांनी जे वाटोळं केलं आहे उद्या हे यांच्यासुद्धा पदरात पडणार आहेत. हा मराठा समाज ह्या पक्षाचं किंवा ह्या महाविकास आघाडीचं वाटोळं केल्याशिवाय या ठिकाणी शांत बसणार नाही. तर या मंत्र्यांनी हे सर्व विचार करून आपले वक्तव्य केले पाहिजे, आपली स्ट्रॅटेजी ठरवली पाहिजे. आपल्यासोबत आणखी काही मराठा समाजाचे लोक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. विजय वडेट्टीवारांच्या वक्तव्यानंतर आपल्या पातळीवरती, गाव पातळीवर याचा काही परिणाम जाणवेल भविष्यात? नक्कीच जाणवेल, कारण का विजय वडेट्टीवार नेहमी काही ना काही विधान करत असतात. असे या बोलण्यावरून असं वाटतं की त्यांना मराठा समाजाबद्दल तिरस्कार आहे का काय. कारण काय ओबीसी समाज काही म्हणत नाही, याच्यामध्ये सरकारचाही काही हात आहे का असं आम्हाला वाटतं. कारण मराठा समाजाचा काही विषय निघाला की लगेच ओबीसी नेते पुढे येतात. मग याचा असा अर्थ असं वाटतो की लोक सरकार यांना पुढं करतं का काय. यामध्ये गाव पातळीवर नक्कीच असंतोष निर्माण होईल आणि याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. याची दक्षता विजय वडेट्टीवारांनी घ्यावी. विजय वडेट्टीवारांना एकच सांगणं आहे आमचं, तुम्ही मराठा समाजाला हलक्यात घेऊ नका. तुम्ही मराठा समाजाला अंगावर घेण्याचा प्रयत्न करू नका. तुम्हाला असं वाटतं की यामध्ये राजकारण करून आपण इतर समाजाला आपण जवळ करण्याचा प्रयत्न करतोय, पण यामध्ये तुमचं हे गोष्टी साध्य होणार नाही. आणि तुम्हाला यानंतर आम्ही इशारा देऊ इच्छितो, परत जर अशा पद्धतीने तुम्ही जर मराठा समाजाला अंगावर घेतलं तर तुम्हाला आम्ही तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आपल्यासोबत आणखी काही मराठा समाजाचे तरुण आहेत, त्यांना या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतंय ते त्यांच्याशी आपण जाणून घ्या. ह्या सगळ्या प्रकरणामुळे, ह्या सगळ्या वादामुळे पुढच्या काळामध्ये नाशिक असेल किंवा उत्तर महाराष्ट्र असेल या ठिकाणी काही परिणाम? 100% परिणाम होईल, कारण आज ओबीसी समाज हा 100% मराठा आरक्षणाच्या बाजूने आहेत. परंतु ओबीसी समाजाला धरून जे राजकारण करतात, जे काही बोटावर मोजणं इतके जे काही नेते हे या ठिकाणी मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये तेढ निर्माण करू पाहत आहेत. कारण त्यांना माहिती आहे हा ओबीसी समाज जर कधी आपल्या हातून गेला तर आपलं राजकारण संपेल. त्याच्यामुळे ते एक मराठा समाज एका बाजूला, ओबीसी समाज एका बाजूला, आणि यांच्यामध्ये कशी तरी निर्माण होईल हे फक्त काही नेते प्रयत्न करतात. समाज म्हणून आपण बघतोय हे समाजात, मराठा समाजाचे हे काही तरुण आहेत त्यांच्या या प्रतिक्रिया आहे. खरं तर दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणारं अशा प्रकारचं हे वक्तव्य आहे, ज्यामुळे खरं तर गाव पातळी असेल, जिल्हा पातळी असेल, अशा प्रत्येक ठिकाणी राज्यभर या सगळ्या प्रकरणामुळे वाद निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आता सरकारने त्या सर्व बाबींवरती गांभीर्याने घेण्याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया आपण आपल्याला अपेक्षा हीच आहे की राज्य मंत्रिमंडळात अनेक दिग्गज अनुभवी अशा प्रकारचे नेते आहेत, राजकारणी आहेत, आणि ते या विषयात लक्ष घालतील आणि हा जो मेगा भरतीचा मेगा वाद सुरू होऊ पाहतो आहे तर तो लवकरात लवकर मिटेल. लक्ष्मण तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेकच्या नंतर आपण औरंगाबादला जाणार आहोत. सचिन जिरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत काही कार्यकर्ते आहेत. छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर फॉलो करा. की आम्हाला नोकर भरतीची गरज आहे, याच विषयावर आपण बोलूया. आता आपल्यासोबत आहेत इंजे पाटील साहेब. मला एक सांगा, तुम्हाला वडेट्टीवार साहेबांनी सांगितलं आहे की या ठिकाणी नोकर भरती लवकरात लवकर केली पाहिजे, मराठा समाजाच्या ज्या काही जागा आहेत त्या बाजूला ठेवून केली पाहिजे. काय वाटतं तुम्हाला या मताबद्दल? जे साहेबांनी विधान केलं की नोकर भरती केलीच पाहिजे, पण तशी नोकर भरती होऊ शकत नाही असं कायद्यात तरतूद आहे असं मला वाटतं. आणि तशी भरती करण्याचा प्रयत्नही त्यांनी करू नये, कारण की जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत भरती होऊ नये अशी आमची मागणी आहे. आणि जर तुम्हाला नोकर भरती करायचंच ठरलेलं आहे तर माझी अशी मागणी आहे की सर्व आरक्षण बाजूला ठेवा, सर्वांचंच आरक्षण बाजूला ठेवा आणि नोकर भरती करा. त्या भरती करायला हरकत नाही. पण शासन, जे महाराष्ट्र सरकार आहे, हे आज जातीपातीमध्ये भांडणं लावायचं काम करत आहे. मराठा समाज आरक्षण बाजूला ठेवून बाकीच्यांची भरती करायची. मराठा समाज शांत बसणार नाही, यासाठी बसणारच नाही. कारण की आमचे बी जे मुलं आहेत आज त्या नोकरीपासून वंचित राहणार आहेत. आमच्या मराठा समाजामध्ये गरीब दुबळा समाज आहे, जे बी एक वेळेचं जेव खाऊन अभ्यास करून ते मुलं आहेत. आम्हालाही वाटतं भरती व्हावं, नोकर भरती व्हायलाच पाहिजे, परंतु अशी नोकर भरती नको
जर नोकर भरती करायचीच असेल शासनाला, पण शासनाला इतकी नोकर भरती करायची घाईच का आहे हेच कळत नाही. अरे आता जर 6 महिने जर वाढलेत, 6 महिने वाढून दिलेले, अजून जर 2 वर्ष वय वाढून दिलं तर फरक काय पडतो? सरकार हे करू शकतं, पण सरकारला हे करायचं नाही आणि भांडणं लावून या महाराष्ट्र राज्यामध्ये दंगली करायचा प्रयत्न या सरकारचा आहे असं मला वाटतं. दुसरं, या सरकार आल्यापासून सगळा गोंधळच चाललेला आहे. कारण कोणत्या परीक्षा झाल्या, नियुक्त्या झाल्या, त्यांना रुजू करून घेत नाही. विद्यापीठाच्या परीक्षा झाल्या, रिझल्ट लागत नाही. सगळा गोंधळच गोंधळ आहे आणि या गोंधळामध्ये हा नवीन गोंधळ नोकर भरती सरकारने घातलेला आहे. नक्कीच या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे राज्यामध्ये असं म्हटलं जातं. तुम्हाला काय वाटतंय की ओबीसीचं पालक म्हणून तुम्हाला काय वाटतं? मी या ठिकाणी एकच सांगणार आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. ते नोकरीचं असेल, शैक्षणिक असेल, परंतु इतर जे मुलं MPSCची UPSCची तयारी करत आहेत, एजबार होत आहे, मुलींचे वय वाढत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये विजय वट्टीवार साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे, मंत्रिमंडळाने जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य आहे. कारण मला असं वाटते की पालक म्हणून किंवा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून मला असं वाटते की ही भूमिका अतिशय पॉझिटिव्ह आहे. कारण नोकर भरतीसाठी लोकांनी 2-2 वर्षापासून तयारी केलेली आहे. फक्त मराठा समाजाला एका समाजाकडे बघून सरकारने चालणार नाही, इतर समाजही त्याच्यामध्ये आहे. तयारी जय्यत लेकरांची झालेली आहे. आज सगळ्या महाराष्ट्राची परिस्थिती जर बघितली तर बेरोजगारी वाढत आहे. या ठिकाणी ते बिल विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये एखादं बिल ते तयार करू शकतात आणि बिल तयार करून मराठा समाजाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे. त्यांची भरती सुद्धा यांचा रिझल्ट लागण्याच्या आधी ती भरती झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे. परंतु ओबीसी समाज असेल, मायक्रो समाज असेल, या सगळ्या नोकर भरतीची प्रक्रिया जी आहे ते सरकारने तात्काळ घ्यावी असं माझं पालक म्हणून, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून सुद्धा म्हणणं आहे. सचिन, हेच अनेकांना वाटतं आणि प्रामुख्यानं कुठल्या एखाद्या विशिष्ट समाजाचा कार्यकर्ता असण्यापेक्षाही पालक म्हणून म्हणजे एखाद्या आपल्या मुलाला नोकरी मिळते का नाही, त्याची परीक्षा होते का नाही, याच्यामुळे पालकांची जी होणारी चलबिचल आहे ती फारच चिंताजनक आहे आणि यात सरकारनं वेळीच लक्ष घालावं असं आपल्याला सगळ्यांनाच वाटतं. सचिन, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. एक छोटासा ब्रेक घेऊयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा आणि हां, घराबाहेर पडताना मास्क बांधा, हात वारंवार धुवा. पासून news18 लोकमतने सातत्यानं लावून धरलेली वृत्तमालिका ती म्हणजे मेगा भरतीचा मेगावाद. कारण हा मेगा भरतीचा प्रश्न जो आहे तो आता जटिल होत चाललाय की काय असं वाटतंय. लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत आहेत, नाशिकहून आपले प्रतिनिधी. लक्ष्मण, हा मेगा भरतीचा मेगावाद मिटणार का आणखीन महामेगावाद होणार? लक्ष्मण, माझा आवाज पोहोचतोय तुझ्यापर्यंत? नाशिकहून आपले प्रतिनिधी. हा मेगा भरतीचा जो मेगावाद आहे तो मिटणार का महामेगावाद होणार? मिलिंद, खरं जर आपण बघितलं तर मराठा समाजाने गेल्या काही वर्षांपूर्वी जे काही मोर्चे काढले होते त्या मोर्चांना देखील ओबीसी समाजानं पाठिंबा दिला होता. अनेक मोर्चांच्या ठिकाणी ओबीसी समाजाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या समाजातल्या लोकांना पाणी वाटपाचं, जेवण वाटपाचं काम केलं होतं. हे दोनही समाज जर या राज्यामध्ये गुण्यागोविंदांनी नांदत असताना एका जबाबदार मंत्र्याकडनं अशा प्रकारचं वक्तव्य आलं आहे आणि त्याचमुळे आता हा संघर्ष अधिक पेटू शकतो पुढच्या काळामध्ये. खरं तर हा वाद कशामुळे निर्माण झाला आहे तर ते फक्त मेगा भरतीचं कारण दिलं जातं आहे. मात्र मराठा समाजाचा या मेगा भरतीला कुठेही विरोध नाही आहे. फक्त मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतर ही भरती व्हावी अशी मागणी त्यांची आहे आणि त्याच मागणीवरती हे सर्व समाज ठाम आहे. ओबीसीमध्ये त्यांना आरक्षण नको आहे हे देखील ते सुरुवातीपासून सांगताय. त्यामुळे अशा प्रकारचे वाद निर्माणच का होता असा प्रश्न आहे. आपल्यासोबत हेच मराठा समाजाचे लोक आहेत जे गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन करताय, संघर्ष करताय. ह्या सगळ्या वडेट्टीवारांच्या वादाला आपल्याला काय वाटतंय, पुढच्या काळामध्ये हा वाद मिटण्याची गरज आहे? अजिबात वाद मिटणार नाही. जर विजय वडेट्टीवार जर त्यांच्या स्टेटमेंट ठाम असतील तर मराठा समाज पण ठाम आहे. आपण बघितलं असेल विजय वडेट्टीवारांचा मराठा द्वेष काय हा आजचा नाही आहे. त्यांनी सारखी शिक्षण संस्था जी बंद पाडली, तिची स्वायत्ता घालवली, त्यावेळी वारंवार आम्ही विजय वडेट्टीवारांना समजावून सांगत होतो, विजय वडेट्टीवारांना त्या ठिकाणी जागृत करत होतो की तुम्हाला मराठा समाजाविषयी द्वेष काय,
का तुमच्या मनात एवढं विष भरलेलं आहे मराठा समाजाविषयी? अरे जो मराठा समाज सगळ्या समाजाला घेऊन गुन्हा गोविंदाने या महाराष्ट्रात नांदतो, सगळ्यांचा विचार करतो, मग विजय वडेट्टीवार तुमच्या एका स्टेटमेंटमुळे जर गाव पातळीवर, राज्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी जर मराठा ओबीसी वाद उभा राहिला तर याला जबाबदार फक्त विजय वडेट्टीवार असतील. जबाबदार असतील. तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये सरकारने हस्तक्षेप करण्याची गरज आहे पुढच्या काळात हा वाद जर थांबवायचा असेल? नक्कीच सरकारने यावर खरंच हस्तक्षेप करणं गरजेचं आहे. कारण आयोगाने मराठा समाजाला अदर बॅकवर्ड क्लास म्हणजे ओबीसीमध्ये आरक्षणास पात्र केलेलं आहे. पण त्या 5 वर्षापूर्वी हा वाद होऊ नये म्हणून मराठा समाजाने मोठ्या भावाची भूमिका घेऊन एसबीसी सारख्या वर्गामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. का तर तो वाद टाळण्यासाठी. परंतु आता एवढी मोठे जर बलिदान आम्ही दिलेलं आहे, आज एसबीसीला चॅलेंज होतंय, सुप्रीम कोर्टात चॅलेंज झालं, हे आमचं फार मोठं नुकसान आहे. म्हणजे मोठ्या भावाच्या भूमिकेत जाऊन जर आम्हाला इतका त्रास होणार असेल तर येणाऱ्या काळात विजय वडेट्टीवार सारखे जे नेते भावाची भूमिका घेऊन देखील समाजाच्या विरोधामध्ये असे वक्तव्य येत आहे. तुम्हाला काय वाटतं विजय वडेट्टीवारांचं हे वक्तव्य पुढच्या काळामध्ये संघर्ष निर्माण करणार आहे? सरकारने याच्यामध्ये काय हस्तक्षेप करायला हवा? नक्कीच संघर्ष निर्माण करण्यासारखं आहे. सरकारने यात हस्तक्षेप केलाच पाहिजे. सरकारने त्यांना सांगितलं पाहिजे की अशा प्रकारे आपण विधानं केलं तुम्ही थांबवलं पाहिजे की कारण यामुळे दोन समाजामध्ये वाद होईल. हा वाद इतका शिगेला पोहोचेल की मराठा समाज हा रस्त्यावर उतरेल. लक्ष्मण, याचं नुकसान सरकारलाच होणार आहे की दोन्ही समाजातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की वाद वाढायला नको, वाद मिटायला पाहिजे. पण वाद मिटण्याकरता कोणीच पुढाकार घेताना दिसत नाहीये, किंबहुना कोणीच एक पाऊल मागे घेताना सुद्धा दिसत नाहीये. पाहूयात हा वाद नेमका कसा मिटेल ते. तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. या बुलेटिनमध्ये इथेच थांबूयात. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.